फार पूर्वीची गोष्ट आहे. एका गावात एक शेतकरी राहत होता. तो सकाळी लवकर उठून दूरवरच्या झऱ्यावरून स्वच्छ पाणी आणायला जात असे. यासाठी तो 2 मोठ्या घागरी सोबत घेऊन जात असे, ज्या खांद्यावर बांधून खांद्याच्या दोन्ही बाजूला लटकवायचा. त्यातल्या एकीला कुठून तरी तडा गेला होता आणि दुसरी एकदम चोख होती. त्यामुळे शेतकऱ्याकडे दररोज घरी पोहोचताना केवळ 1.5 घागरी पाणी असायची. 2 वर्षापासून हा प्रकार सुरू होता. उजव्या घागरीला ती पूर्ण पाणी भरून घरी पोहोचते आणि तिच्यात कोणतीही कमतरता नसते याचा अभिमान वाटत होता. तर दुसरीकडे तुटलेली घागर घरापर्यंत अर्धेच पाणी पोहोचवते याची लाज वाटत होती आणि विचार करते की शेतकऱ्याचे कष्ट वाया जातात. या सगळ्याचा विचार करून तुटलेली घागर खूप अस्वस्थ होऊ लागली आणि एके दिवशी ती शेतकऱ्याला म्हणाली, मला लाज वाटते आणि तुझी माफी मागायची आहे. का? शेतकऱ्याने विचारले. तुला कशाची लाज वाटते? कदाचित तुम्हाला माहीत नसेल, पण मी एका ठिकाणी फुटले आहे आणि गेल्या 2 वर्षापासून मी जेवढे पाणी घरी आणायला हवे होते त्यातील निम्मेच पाणी मी देऊ शकले आहे. ही माझ्यात मोठी कमतरता आहे आणि त्यामुळे तुझी ही मेहनत वाया गेली आहे. तुटलेली घागर खिन्नपणे म्हणाली. घागरीबद्दल ऐकून शेतकरी थोडासा दुःखी झाला आणि म्हणाला, काही हरकत नाही. आज परत येताना वाटेत पडलेली सुंदर फुले तू बघ. घागरीने तेच केले. ते सर्व बाजूने सुंदर फुलांकडे पाहत राहिली. असे केल्याने तिचे दुःख दूर झाले, पण घरी पोहोचेपर्यंत आतून अर्धे पाणी पडत होते. ती निराश झाली आणि माफी मागू लागली. शेतकरी म्हणाला, कदाचित तू लक्ष दिलं नाही. संपूर्ण वाटेवरची सगळी फुलं फक्त तुझ्या बाजूलाच होती. कुंडीच्या उजव्या बाजूला एकही फूल नव्हतं, कारण तुझ्यातील कमकुवतपणा मला नेहमीच माहीत होता आणि मी त्याचा फायदा घेतला. मी तुझ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर रंगबिरंगी फुलांच्या बिया पेरल्या होत्या. तू त्यांना रोज थोडे थोडे पाणी घातले आणि संपूर्ण रस्ता इतका सुंदर बनवला. आज तुझ्यामुळेच मी ही फुले देवाला अर्पण करू शकलो आणि माझे घर सुंदर करू शकलो. तू तशी नसतीस तर मी हे सगळं करू शकलो असतो का? मित्रांनो, आपल्या सर्वांमध्ये काही ना काही उणिवा असतात, पण या उणिवा आपल्याला अद्वितीय बनवतात. त्या शेतकऱ्याप्रमाणे आपणही सर्वांना जसे आहे तसे स्वीकारले पाहिजे आणि त्यांच्या चांगुलपणाकडे लक्ष दिले पाहिजे. आणि जेव्हा आपण हे करू तेव्हा आपल्या चांगल्या घागरीपेक्षा तुटलेली घागर देखील अधिक मौल्यवान होईल. ही कथा आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.